आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. देवा, हे इकडे कसे काय आले? देवा, नक्की काय तुझ्या मनात? सारखं यांना माझ्या समोर आणून का उभं करतोयस तू? हाय हाय, इथे काय करताय तुम्ही? तुमच्या लग्नाची पत्रिका कुलदेवीला ठेवायची आहे ना, त्यासाठी निघाली. सिरियसली? व्हॉट अ कोइन्सिडन्स. मी सुद्धा कुलदेवतेकडे चाललोय पत्रिका ठेवायला. हो, छान, मस्त. तुम्ही कुठे जाताय? साताऱ्याला. दॅट्स ग्रेट. मी सुद्धा साताऱ्यालाच चाललोय. अरे वा, छानच, मस्त मस्त. या या, तुम्ही जाऊन या. मी जाणारच आहे, पण तुम्ही का थांबले तिथे? काय झालं? ऍक्च्युली गाडी बिघडली आहे, त्यामुळे थांबले. हो, सोसी, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. चला माझ्या गाडीत आपण एकत्र जाऊ. तुम्ही माझ्या सोबत असलात ना तर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, उलट वाढतात. सई, हो कसला इतका विचार करताय? चला बसा गाडीत. नाही नको, आता माझी गाडी नीट होईलच ना, ते काय काम चालूच आहे. हो नाही मॅडम, वेळ लागेल आणि नक्की किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. म्हणजे मी प्रयत्न करतोय, पण नेमका काय प्रॉब्लेम झालाय ते समजतच नाहीये. आणि आजूबाजूला गॅरेज पण दिसत नाही, म्हणजे मेकॅनिक लागेल ना. सी, आता तुमच्याकडे दुसरं कुठलंच ऑप्शन नाही असे. तुम्हाला माझ्या बरोबरच यावं लागणार आहे. चला. ऑप्शन आहे, बसने जाईन मी. हो नाही नाही मॅडम, बस स्टॉप फारच लांब आहे इथून आणि रस्ताही जरा डेंजर दिसतोय. आणि मला सांगा, माझी गाडी असताना तुम्हाला बसने का जायचंय? तुम्ही अजून पण रागवलात का माझ्यावर? सई सई, कम ऑन, सोडा ना आता ते सगळं, विसरून जा. नाही 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 सर, असं काही नाहीये. प्लीज तुम्ही जा, मी बसने येईन ना. आणि बस स्टॉप लांब असला तरी काही हरकत नाही, मी चालत जाईन, मला सवय चालायची. किती हट्टी आहात हो तुम्ही. त्या म्हणजे समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नसतं तुम्हाला, नेहमी फक्त स्वतःचं खरं करायचं असतं, नाही? सिरियसली. हे बघा, इथे दूरदूरपर्यंत कोणी दिसत नाही आणि दादा पण म्हणाले ना, सेफ्टीचा इश्यू होऊ शकतो, राईट? सी, ऐका, तुम्ही गाडीत या, हवं तर माझ्या बरोबर एक अक्षरही बोलू नका. फाईन, प्लीज कम. सर ऐका ना, प्लीज, मी नाही येत. उगाच माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. त्रास कसला? इनफॅक्ट तुम्ही असाल तर एक चांगली कंपनी मिळेल मला. प्लीज कम. थँक्स, पण नो थँक्स, मी बसनेच जाईन. अहो सई, अहो इतकं सामान आहे तुमच्याकडे, इतकं सामान घेऊन कसं पायी पायी चालणार आहात तुम्ही? सई, ऍटलीस्ट ऐकून तर घ्या माझं. सई,
हो घ्या ना. हो हो थँक्यू. ताई डाळ वाढते. कमी आहे जरा. हो सॅलड. ताई त्या आपल्या केटररवाल्याचा फोन आला होता. देवांशच्या लग्नाचं मेनू फायनल करायला भैरवी मॅडम कधी येतील विचारत होता. 1-2 दिवस माझे मीटिंग्स प्लॅन्ड आहेत, पण त्यानंतर सगळा वेळ मी देवांच्या लग्नाच्या तयारीसाठी ठेवलेला आहे. ओके. मी 1-2 दिवसानंतर कॅटररशी बोलते. ऍक्च्युली सगळंच प्लॅन करायचंय. शॉपिंग, डेकोरेशन, गिफ्ट्स, एव्हरीथिंग मी करते. ओमी आणि रिया आहेत ना, त्यांना घ्या मदतीला. त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहतोय. आय नो. मी जेवढी कामं त्यांना सांगतेय अगदी व्यवस्थित करतायत. हा ते स्मार्ट झाले दोघे. बाय द वे, देवांश कुठे आहे? म्हणजे तो आपल्या कुलदेवतेला पत्रिका ठेवायला गेलेला आहे. उद्या येईल ना. तो आला की आपल्या खरेदीला सुरुवात करूया काय. दादा, हे लग्न खूप छान झालं पाहिजे. आपल्या घरातला मोठा मुलगा आहे देवांश, आणि या शहरातला बेस्ट बिझनेसमॅन सुद्धा. सो लग्नाचा सोहळा हा दणक्यात पार पडला पाहिजे. आफ्टर ऑल देवांशच्या लग्नाची न्यूज ही आता सगळ्यांपर्यंत पोहोचली. देवांशच्या लग्नात बिझनेसमॅन, पॉलिटिशियन्स, आपले नातलग अशी खूप हाय क्लास लोक येणार आहेत. आणि येस, मीडिया सुद्धा येणार आहे. सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं पाहिजे हे लग्न बघून. बघ